आता सध्या उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळा म्हटलं की काहीतरी थंड प्यावंसंच वाटतं आणि ते थंड जर घरी बनवलेलं कैरीचं पन्हं असेल तर ते पिण्यामध्ये काही वेगळीच मजा आहे. तर आज मी बनवणार आहे कैरीचं पन्हं. तर त्यासाठी आहे ना मी कैऱ्या नेण्यासाठी आलेली आहे आणि आत्ता 3:45 वाजलेले दुपारचे, पण बाहेर कडक असं ऊन आहे आणि आंब्याच्या झाडाच्या कैऱ्या बघा मस्त आलेल्या आहेत. साईजही एकदम छान आलेली आहे. तर त्यांना पन्हं बनवण्यासाठी मी अशा 2-3 कैऱ्या तोडून घेणार आहेत. काही कैऱ्यांची साईज तर हे बघा अशी एकदम मोठी छान अशी आलेली आहे कैऱ्यांची साईज. तर ना ह्या अशा मोठ्या साईजच्या कैऱ्या आहेत ना, तर त्या मी तोडून घेणार आहे. हे 3 कैऱ्या मी तोडून घेतलेल्या आहेत आणि कैरीचा चीक जर हातावर किंवा अंगावर कुठेही लागला तर त्या ठिकाणी ना जखम होते, त्याच्यामुळे ह्या ताटामध्ये ठेवून घेतलेल्या आहेत. गॅसवरती मी कुकर ठेवलेला आहे. कुकरमध्ये ह्या कैऱ्या शिजायला घातलेल्या आहेत आणि मी 1 ग्लास पाणी ओतणार आहे. कुकरला मी 3 शिट्ट्या देऊन घेणार आहे. 3 शिट्ट्यानंतर कुकर थंड झालेला आहे आणि कैऱ्याही ह्या शिजलेल्या आहेत. गरम पाण्यातून कैऱ्या काढून घेते. ह्या कैऱ्या छान शिजलेल्या आहेत. कैऱ्या ह्या गरम आहेत तर थंड होईपर्यंत मी हा गूळ कापून घेणार आहे. जेवढा कैरीचा गर असेल त्याच्या दुप्पट आहे ना गूळ घ्यायचा आहे. काही जण साखरही वापरतात, पण साखरेऐवजी मला गूळच चांगला वाटतो. गुळाची पावडरही मिळते, पण आता माझ्याकडे ही गुळाची ढेप आहे, त्याचा मी ना हा असा गूळ कापून घेते. कैऱ्या आता पूर्णपणे थंड झालेल्या आहेत आणि मी आता कैऱ्यांमधला गर काढून घेणार आहे. आणि छान शिजल्या. 3 शिट्ट्या लागल्याबरोबर 3 शिट्ट्यामध्ये एकदम छान अशा कैऱ्या शिजलेल्या आहेत ह्या. तर हे चाकूने ना मी हा असा गर काढून घेणार आहे. उन्हाळ्यामध्ये कैरीचं पन्हं सगळ्यांनी पिलंच पाहिजे. आपण कैरीचे वेगवेगळे प्रकार उन्हाळ्यामध्ये बनवतच असतो, पण पन्हंही नक्की बनवलं पाहिजे. बाकीची ना बाहेरची जी वेगवेगळी पेये मिळतात ती पिण्यापेक्षा असे घरचं आपलं कैरीचं पन्हं कधीही चांगलंच. उन्हाळ्यामध्ये आपण जी वेगवेगळी पेये बाहेरून विकत आणलेली पितो ना, त्याच्यामध्ये टिकवण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी वापरल्या जातात, जास्त दिवस टिकवण्यासाठी, आणि ते आपल्या शरीरासाठी हानिकारक असतात. त्याच्यापेक्षा की नाही हे असं घरी बनवलेलं कैरीचं पन्हं कधीही चांगलं. कैरीचा गर मी काढून घेतलेला आहे आणि ह्या वाटीने मोजून पाहिलेलं आहे. 2 वाट्या गर आहे, तर जेवढा गर आहे त्याच्या दुप्पट मी गूळ घालणार आहे. म्हणजे 2 वाट्या आता गर आहे कैरीचा, तर 4 वाट्या मी गूळ घालणार आहे. म्हणजे 3.5 वाट्या मी घालणार आहे, 4 वाट्या नाहीत घालणार, कारण कैरी इतकी आंबट नाही आहे, त्यामुळे मी 3.5 वाट्या गूळ घालणार आहे. कैरीमध्ये मी गूळ घालून घेतलेलं आहे आणि कैरीचं पन्हं मी थोडंसं चटपटीत बनवणार आहे. तर त्यासाठी ना हा पुदिना घेतलेला आहे, त्यानंतर ह्या 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि हा आल्याचा तुकडा घेतलेला आहे. आता ही जी कैरी आणि गूळ आहे ती थोडं थोडं करून ह्याच्यामध्ये मी बारीक करून घेणार आहे. मिक्सरमधून मी कैरीचा गर, गूळ, पुदिना, हिरवी मिरची, आलं असं बारीक करून घेतलेले. आता मी ना ह्याच्यामध्ये घालणार आहे हे सैंधव मीठ. पाव चमचा मी हे सैंधव मीठ घेतलेले. त्यानंतर हे पांढरं मीठही पाव चमचा घेतलेले. ही घेतलेली मी मिरेपूड आणि ही घेतलेली आहे वेलची पूड. वेलची पूड मी एकदमच बनवून ठेवलेली आहे साखर घालून. आता मी ना हे असं छान असं एकजीव करून घेते. कडक उन्हामध्ये काहीतरी थंड असं प्यावंसंच वाटतं, तर त्यासाठी ना माझं हे कैरीचं पन्हं बनवून झालेलं आहे. आणि ह्या ग्लासांमध्ये मी असं हे घालून घेतलेले.
वरतून असं हे थंड पाणी ओतून घेतलेले. चमच्याने असे हे हलवून घेतलेले. हलवता येणार नाही म्हणून मी थोडं कमी पाणी ओतलेलं. त्यानंतर ह्याच्यामध्ये मी ही घातलेली पुदिन्याची पानं आणि इतकं गरम होतंय त्याच्यामुळं बर्फ तर पाहिजेच. तर आता हे बर्फही असं टाकून घेतलेले, बर्फाचे क्यूब टाकून घेतलेले इथे. तर असं हे माझं कैरीचं पन्हं तयार झालेलं आहे. तुम्ही नक्की कैरीचं पन्हं बनवून बघा. उन्हाळ्यामध्ये काहीतरी थंड प्यावंसं वाटतं आणि ते जर पन्हं असेल तर कोणाला नाही आवडणार प्यायला. तर असं हे माझं पन्हं तयार झालेलं आहे. बघा किती छान झालेलं आहे आणि चटपटीत बनवलेलं आहे मी पन्हं. बाकीचा जो कैरीचा गर आहे तो मी असा डब्यामध्ये स्टोअर करून ठेवणार आहे फ्रीजमध्ये. कैरीचा गर मी डब्यामध्ये भरून घेतलेला आहे आणि ना आता दुपारच्या वेळेस पटकन आहे ना असं पन्हं कोणाला पिण्याची इच्छा झाली तर पन्हं बनवून देता येईल.